कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो नाही बोलू शकत मी आता काहीच सांगू शकत नाही. अहो आता अक्कल आहे का तुम्हाला? इथे 1500 पॅकेजचे पैसे घेऊन ठेवलेत आणि ऑर्डर डिलिव्हर करायला इतका वेळ घेताय? ह्यांना सांगायचं रस्ता चुकला पोचायला वेळ लागेल, कळलं? मी रस्ता चुकलोय, पोचायला उशीर होईल. कुठे यायचंय? काय रे तू डोक्यावर पडलास का? इतके महिने डिलिव्हरी करतोयस आणि आज विचारतोय कुठे यायचंय ते? माज आलाय का तुला? कोण बोलताय? चला गाडी काढा. अहो पण मॅडम. काय तुम्ही काढताय की मी काढू? हो हो काढतो. आणि तुम्ही दोघं थेट ऑफिसला पोचायचं, मध्ये कुठेही थांबायचं नाही. ठीक आहे मॅडम. सर अहो मगासपासून तिसऱ्यांदा जेवण गरम केलंय. मी काय म्हणतो, लीला मॅडम साठी मी थांबतो, पण तुम्ही जेवून घ्या ना. नाही कसं आहे, मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे. एजे जेवतील पण माझ्या बरोबर. बरं झालं लीला मॅडम तुम्ही आलात, नाही तर आता माझं काही खरं नव्हतं. या या जेवायला बसा. या ना सर, या 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 या. हे कसलं पार्सल आणले? ते सांगते ना मी, आधी आपण जेवूया. मला भूक नाहीये. लोकांना सेन्सच नसतो. एक तर आपण ऍक्सिडेंट मधनं बरं झालोय आणि 2 व्हीलरवर इथे तिथे फिरायचं. काय नॉनसेन्स आहे हा. म्हणून म्हणत होतो मनस्वास्थ्यासाठी जेवण गरजेचं आहे. लीला मॅडम अहो एजे सर तुमच्यासाठी जेवायचे थांबलेत. एजे माझ्यासाठी जेवायचे थांबल्यात? असं काही नाही. नाही 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 नाही, एजे सर खोटं बोलतायत. ते तुमच्यासाठी थांबलेत. मगासपासून माझ्यावरती चिडचिड करतायत आणि म्हणतायत मला भूक नाही म्हणून. बरं बरं, मग आता एक काम करूया. मी काहीतरी आणलंय बाहेर ना, ते खाऊन बघा. मला बाहेरचं जेवायचं नाहीये. घरना डब्बा आलेला आहे, त्यातनंच खायचं. हे सगळं जेवण फुकट जातं. आणि एजे प्लीज एक घास प्लीज मी सांगितलं नाही मला खायचं नाही. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.